7 कारखान्यांना एनसीडीसीनं नाकारलं कर्ज. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या बसवराज पाटील, संग्राम थोपटे यांचा हिरमोड. धर्मराज काडादी, रावसाहेब दानवे आणि स्वर्गीय अजित पवारांच्या कारखान्यांना सुद्धा नकार. भरतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अयान अहमदची पोलिसांनी धिंड काढली. अचलपूर पोलीस ठाण्यात नेट चौकशी. इतर आरोपींचीही झाडाझडती. टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी भन्नाट शक्कल लढवली. महापालिकेचा सर्व्हे सांगत अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश. कचऱ्याच्या डब्यात 6 कोटींचे ड्रग्ज सापडले. इराणनं चर्चा प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रम्प यांच्याकडून नाईलाजानं शस्त्रसंधीला मुदतवाढ. ट्रम्प यांनी मुनीर यांच्यामार्फत पाठवलेल्या संदेशालाही शेवटपर्यंत इराणचा प्रस्ताव नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक. संख्याबळानुसार भाजपचे 10 पैकी 6 आमदार जिंकू शकतात, तर इच्छुकांची मोठी यादी समोर. राज्यात अवकाळी पावसाचा जोर. लातूर, धाराशिव, सांगलीमध्ये गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान, तर 24 तारखेपर्यंत अवकाळीचा इशारा. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबॅसेडर. दोघांसोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांसाठी करार. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.